नमस्कार, बुलेटिन मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बातमी आहे अयोध्येतून। अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटनाचा उत्साह दिसतोय। हनुमानगढीमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी बघायला मिळाली। हनुमानगढी हे भारतातील उत्तर प्रदेशमधील हनुमानाचे 10व्या शतकातील मंदिर आहे। अयोध्येत स्थित हे नागेश्वर नाथ सारख्या इतर मंदिरांसह शहरातील सर्वात महत्त्वाच्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूया। स्वागतासाठी आता अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। अयोध्या नगरीतील हनुमान गडी इथे आपण आहोत आणि भाविकांची जी आहे ती दर्शनासाठी लागलेली रीग आपण आता या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते देशभरातून या हनुमान गडीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। अयोध्या नगरीत रामाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे मोठी गजबज जी आहे ती सगळ्या बाजारपेठेमध्ये झालेली पाहायला मिळते। खरं तर या हनुमान गडीचा इतिहास जो आहे तो रामाशी संलग्न आहे आणि यासाठीच ही सगळी जी गर्दी आहे ती गर्दी हनुमान गडींच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेली आता आपल्याला पाहायला मिळते। 1 जानेवारीला नवीन वर्षासाठी स्वागत करण्यासोबतच देवदर्शनाने भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या अयोध्या नगरीमध्ये येत असतात आणि हीच स्थिती सध्या पाहायला मिळते। अगदी महाराष्ट्रातून देखील या ठिकाणी काही लोक आलेले आहेत। आजी कुठून आलाय? मी महाराष्ट्र लातूर मधून आलेली आहे। अच्छा, झालं दर्शन घेतलं काय? दर्शन घेतलं। मी 1 महिन्यासाठी इथे आलेली आहे। 1 महिना राहणार आता इथं? मी एकटी आलेली आहे। बर, मग आता कसं वाटतंय दर्शन वगैरे घेऊन? एकदम छान वाटतंय। आणखी इथं खूप प्रगती झालेली आहे, खूप सुविधा झालेल्या आहेत। खरं तर हे सगळ्यांचं श्रेय आहे ज्यांनी ह्या कारसेवकाबरोबर ज्यांनी युपी सरकार आणलं त्यांचंही खूप योगदान आहे। कारण त्यांनी सरकार आणलं म्हणूनच कार्य झालं ना। रामरायाची तर प्रभू रामचंद्राची तर कृपा खूप आहे। तर हे सगळे जे आहेत ते आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून नाही तर देशातून देशभरातून जे ते नागरिक या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि यांच्याकडून आपल्या श्रद्धास्थानाचं दर्शन जे ते या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। अयोध्येमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मिठाईंची दुकाने सजलेली आहेत। भाविकांची मोठी गर्दी इथे झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येतील दुकाने विशेषतः प्रसादाची दुकानं जी आहेत ती गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सजलेली नटलेली पाहायला मिळतात आणि ताजा असा फ्रेश सगळा प्रसाद जो आहे तो खरेदी करण्यासाठी गर्दी देखील हे सगळे भाविक जे आहेत त्या दुकानांमध्ये करतायत। आपण आता हनुमानगढी मंदिराच्या समोर आहोत आणि तिथला प्रसाद नेमका काय असतो जाणून घेऊयात। काका, हनुमान जी के लिए क्या प्रसाद लेके जाते लोग? लड्डू का भोग चढ़ता है हनुमान जी को। यहाँ पर लड्डू का भोग चढ़ता है। यहाँ का फेमस लड्डू होता है, देसी घी का है, डालडे का है, रिफाइंड का है और पेड़ा भी है। खुर्चन पेड़ा यहाँ का फेमस होता है। अच्छा, तो ज्यादातर लोग क्या लेके जाते हैं, लड्डू या पेड़ा? लड्डू लेकर जाते हैं, यहाँ का फेमस है यहाँ का। अच्छा, काही नागरिक देखील आहेत आणि ते भाविक देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि ते आलेले आहेत महाराष्ट्रातून। कुठून आलाय? ठाण्यावरून, सिद्धिविनायक हॉलिडेज। अच्छा, तुम्ही? मी बदलापूर। अच्छा, मी पण ठाण्यावरून आलो आहे। वाटलं सगळं दर्शन घेतल्यानंतर एकदम आमचं मन असं एवढं भरून आलं की आम्ही प्रसन्न झालो। खरोखर एकदम छान मंदिर आहे। खरोखर प्रत्येक हिंदूला अभिमान वाटेल असं मंदिर आहे। फार छान वाटलं कारण इथे नियोजन चांगलं आहे, व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, त्याच्यामुळे छान वाटतं। तुम्ही कुठून आलेला आहात? मी ठाण्यावरून आलेलो आहे। खरोखरच आमचं एक भाग्य आहे की इथे येऊन आम्ही राम जन्मभूमीला पाय लावायचं म्हणजे खरं पुण्याची गोष्ट आहे। आमच्या आई वडिलांनी कोणी पूर्वजांनी पुण्य केलं होतं म्हणून आज आम्हाला याचा लाभ भेटला आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। तर प्रभुरामांच्या जुन्या मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी होते। नवीन मंदिराचं काम वेगाने सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर जे आहे ते बनवून प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मंदिराचं काम जे आहे ते याच ठिकाणी सुरू आहे। मंदिराचं
बांधकाम याच ठिकाणी सुरू आहे आणि भव्य दिव्य प्रकारचं हे मंदिर आता लवकरच जे आहे ते रामलल्लाच्या मूर्तीसह भाविकांसाठी दर्शनासाठी सज्ज होणार आहे आणि याची ही चित्र पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते सध्या दर्शनासाठी या सगळ्या भागांमध्ये येत असलेलं पाहायला मिळतं आणि या भाविकांना दर्शनाची योग्य ती सोय व्हावी, भाविकांना दर्शन योग्य पद्धतीने दर्शन जे आहे ते घेता यावं यासाठी जी आहे ती संपूर्ण तयारी या सगळ्या राम मंदिर ट्रस्टच्या वतीने आणि न्यास कमिटीच्या वतीने जी आहे ती करण्यात येते आहे। आपण जर पाहिलं तर पार्किंगची देखील मोठी व्यवस्था याच ठिकाणी होऊन करण्यात आलेली आहे। सध्याच्या घडीला देखील रामलल्लांचं जे आहे ते दर्शन घेण्यासाठी नागरिक जे आहेत ते देशभरातून गर्दी करतायत, परंतु यांना जे आहे त्यांची बॅग असतील, फोन असतील किंवा इलेक्ट्रॉनिक कुठलेही डिव्हाइस जे आहेत, कुठलीही बॅग जी आहे ती आतमध्ये घेऊन जाता येत नाही। त्यांना याच चेक इन पोस्टवरती जे आहे ते थांबवलं जातं। त्यानंतर ते चेक इन पोस्टवरून जाऊन पाठीमागे जी रामलल्लांची मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन साईडच्या बाजूने जे आहे ते पाठीमागून त्यांना यावं लागतं। त्यामुळे आता जी आहे ती सुरक्षेची सगळी खबरदारी जी आहे ती या प्रशासनाकडून राम मंदिर ट्रस्टकडून घेतली जाते, परंतु नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सोमवारच्या दिवशी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे प्रशासन मात्र सध्या सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज।